नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, काही अर्थास्तवर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करू नाही शकलो अभ्यासक्रमाच्या केमिस्ट्रीच्या. पण मित्रांनो, आपण जास्त काही न बोलता आपण सेल्फ आयोनायझेशन ऑफ वॉटर बघणार आहोत. त्याचा एक की पॉईंट आहे मित्रांनो, लोवरी अँड ब्रॉन्स्टेड थेरी. मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये जेव्हा आयनिक इक्विलिब्रियम जेव्हा चॅप्टर शिकवला होता त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की अरेनियस थेरी आहे, लोवरी अँड ब्रॉन्स्टेड थेरी अँड लिविस थेरी. अरेनियस थेरी काय करत होती? डिसोसिएशन करत होती. अँड लोवरी अँड ब्रॉन्स्टेड थेरी काय करत होती? आपल्या ह्याच्यातला जो हायड्रोजन तो शेअर करत होती. अँड लिविस थेरी काय करत होती? इलेक्ट्रॉन पेअरिंग करत होती. तर आता याचा की पॉईंट काय? लोवरी अँड ब्रॉन्स्टेड थेरी कनेक्टेड बाय. तर काय माहिती काय मित्रांनो, केमिकल याच्यामध्ये काय करतो? आता समजा HCl आहे आणि बाजूला आहे H2O. तर आता याला काय करायचं आहे? आपल्याला H2O ला HCl करायचं. काय करावं लागेल? HCl मधला H इकडे ट्रान्सफर करावा लागेल. तेव्हा हा काय होईल? H3O. मीन्स हा हायड्रोनियम आयन आहे आणि तो काय होईल? क्लोरीन होईल. तसं तुम्ही त्याच्यामध्ये आहे बघा मित्रांनो, H2O. आता H2O बनण्यापेक्षा सेल्फ आयोनायझेशन ऑफ वॉटर. ओके, तुमच्या पुस्तकामध्ये असं ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. तिथे काय माहिती का? H2O इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. H2O इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. ओके, आता H2O इथे 2 टाइम्स आहे. ओके, H2O प्लस H2O. आता तुम्ही म्हणा त्याच्यामध्ये लोवरी अँड ब्रॉन्स्टेड थेरी कशी काय कनेक्ट केली? बघा की पॉईंट कसा काय? तर बघा मित्रांनो, हा H आहे आणि हा H आहे. तर इथून हा H इथे ट्रान्सफर होईल, मीन्स हायड्रोजन ट्रान्सफर होईल. ठीक आहे, इक्विलिब्रियम एरो. आणि हा जो H2O आता इकडे जाईल तेव्हा त्याच्याकडे हायड्रोजन किती होईल? आता 2 आहे, तर नंतर किती होईल? 3 होईल. H3O प्लस OH. हा इथे पॉझिटिव्ह चार्ज आणि इथे निगेटिव्ह चार्ज. याचं नाव काय मित्रांनो? बघा, याचं नाव आहे हायड्रोनियम. आणि याचं नाव तुम्हाला ऑब्वियसली माहिती असेल तर लिहून देतो, हायड्रॉक्सिल. ठीक आहे, याचं नाव आहे हायड्रॉक्सिल. रेट कॉन्स्टंट मध्ये काय आहे बघा? रेट कॉन्स्टंट मध्ये Kw. ओके, Kw इज इक्वल टू H2O. ओके, H2O सॉरी H2O नाही H3O. ते H3O एन को घ्यायचं. H3O पॉझिटिव्ह अपॉन अपॉन याच्या बाजूला काय आहे तो H पॉझिटिव्ह. ठीक आहे, आणि याच्या खाली आता अपॉन येईल. आता अपॉन मध्ये काय म्हणणार? H2O ट्वाइस, कारण की दोन H2O आहे ना. आणि ते काय लिहायचं? H2O इज अ कॉन्स्टंट. जसे डेल्टा मीन्स इथे काय लिहायचं? असं कॉन्स्टंट म्हणून लिहायचं. हा काय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, मग Kw. ओके, Kw इज इक्वल टू H3O पॉझिटिव्ह अँड काय म्हणू शकतो आपण इथे OH निगेटिव्ह. ओके, डिसोसिएशन झालेले आहे, लोवरी अँड ब्रॉन्स्टेड थेरी कनेक्ट झालेली आहे. ठीक आहे, तर यालाच आता वेअर लिहू शकतो आपण. याचं वेअर काय? Kw इट इज अ काय आहे? सेल्फ आयोनायझेशन ऑफ ए वॉटर. पुन्हा एक्सप्लेन करू का मित्रांनो? हे बघा काय केलं आपण? की पॉईंट बघितला. की पॉईंट काय बघितला? लोवरी अँड ब्रॉन्स्टेड थेरी. लोवरी अँड ब्रॉन्स्टेड थेरी काय करत होता? काय करत होता? हायड्रोजन डोनेट करत होता. ठीक आहे, डोनेट अँड एक्सेप्टिंग. काय म्हणतो मी? H2O इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. मग आपण 2 H2O घेतले. H2O काय? पाण्याचा आयटम आहे. पाण्याचा आयटम म्हणजे केमिकल आयटम आहे. ओके, तर ठीक आहे, हा आपण इकडे ट्रान्सफर केला. तर हा झाला H3O प्लस OH निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह झाला आणि हा निगेटिव्ह. मी तुम्हाला याचे केमिकल नेम सांगितले. केमिकल नेम नंतर काय आला? रेट कॉन्स्टंट. Kw इज इक्वल टू H3O पॉझिटिव्ह अँड H निगेटिव्ह अपॉन H2O 2 टाइम्स आहे. आणि काय सांगितलं मी तुम्हाला मित्रांनो? H2O ट्वाइस H2O हा काय आहे? कॉन्स्टंट आहे. नंतर काय सांगितलं? Kw इज इक्वल टू H3O कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. H3O अँड OH निगेटिव्ह तुम्हाला सांगितलं. केमिकल नेम काय आहे त्याचे? HCO चं केमिकल नेम आहे हायड्रोनियम अँड OH केमिकलचं नेम आहे हायड्रॉक्सी. मग आपण वेअर लिहिलं? Kw इट इज अ सेल्फ आयोनायझेशन ऑफ ए वॉटर. मित्रांनो एकदा फोटो काढून घ्यायचा.
तर बघा मित्रांनो, आता आपला सेल्फ आयोनायझेशन ऑफ वॉटर हा टॉपिक संपलेला आहे. आता आपला टॉपिक सुरू होता आयोनिक प्रोडक्ट ऑफ ए वॉटर. तुम्हाला त्याच्यात दिसणार बघा मित्रांनो, पुस्तक ओपन करा किंवा त्याच्याकडे वायरल ॲप असेल त्याच्यामध्ये बघा KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोक्सिल. ओके, ठीक आहे. त्याची डेफिनेशन कशी बनते बघा मित्रांनो. द प्रोडक्ट ऑफ concentration of H3O positive and concentration of OH काय negative. okay, concentration of H3O positive and concentration of OH negative, hence it is called as, मी तुम्हाला शॉर्टकटली सांगतो मित्रांनो, hence it is called as काय म्हणू शकतो याला आपण आयोनिक प्रोडक्ट. आयोनिक काय म्हणू शकतो प्रोडक्ट, आयोनिक प्रोडक्ट. ओके, डेफिनेशन सोपंच आहे मित्रांनो. काहीच नाही, केमिकल नेम आठवण असेल तर केमिकल नेम घ्यायचे आणि समजा केमिकल नेम नसेल आठवत जो आपल्याला आपण जो कॅल्क्युलेशन केला की आपलं फायनल आन्सर आलेला आहे, आपलं जे फायनल आन्सर होतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O पॉझिटिव्ह अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह, बस तेच लिहून टाकायचं. H2O ला आहे तसं डेफिनेशन असते बघा. इथं आता मी तुम्हाला सांगितलं होतं प्लस असेल तर सम, मायनस असेल तर डिफरन्स, मल्टिप्लाय असेल तर प्रोडक्ट अँड डिवाइड असेल तर रेशिओ. इथं कन्सिडर करायची इथे डिवाइडची चिन्ह आहे, बरोबर आहे. डिवाइडला काय म्हणायचं प्रोडक्ट. द प्रोडक्ट ऑफ अ हायड्रोनियम आयन टू द प्रोडक्ट ऑफ अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन असं म्हणायचं. ओनली हायड्रोनियम आयन लिहिलं आणि ओनली हायड्रोक्सिल लिहिलं तुम्हाला मार्क भेटणार नाही. तर लिहायचं काय, सगळंच लिहायचं. The product of concentration, the product of concentration of hydronium ion to the concentration of hydroxyl ion, hence it is called as ionic product. तुम्ही असे लिहिलं तर चालते. The product of, हे असं लिहिलं तर the product of H3O positive, कॉन्सन्ट्रेशनचा बॉक्स द्यायचा विसरायचा नाही. हा याला कॉन्सन्ट्रेशनचा बॉक्स म्हणते. हा कॉन्सन्ट्रेशनचा बॉक्स दिला नाही आणि डायरेक्ट तुम्ही केमिकल नेम लिहिले तर तुम्हाला मार्क भेटत नाही. ठीक आहे, तर याचा फोटो काढून घ्या मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता आपण pH स्केल बघणार आहोत. त्याच्यामध्ये दोन टर्म आहे ते बघा आता कसे आहेत. फर्स्ट टर्म, एनी टर्म फर्स्ट, pH मायनस log the base in concentration of H positive. ओके, त्याची डेफिनेशन कशी बघा मित्रांनो. The pH minus log the base in concentration of a hydronium ion are called as pH. सेकंड टर्म मध्ये काय बघा, POH minus log to the base 10 concentration of OH negative. त्याची डेफिनेशन सम तेच होईल बघा. The POH minus log to the base 10 concentration of a hydroxyl ion are called as POH. हे pH स्केल आहे. उद्या आपण रिलेशन बिटवीन ऑफ pH स्केल बघू. ठीक आहे, एकदाचा फोटो काढून घ्या मित्रांनो. बघा मी तुम्हाला एक गोष्ट मी सांगायचं विसरलो. टर्म फर्स्ट आणि टर्म सेकंड तुम्हाला म्हणजे समजावून म्हणून मी तुम्हाला डेफिनेशन देईन. तुम्हाला आठवायची डेफिनेशन कशातच विचारलं जात नाही. हा एक फॉर्म्युला आहे pH आणि POH, काहीच नाही ते H आणि इथे O चा फरक आहे. बाकी ॲज इट काय इथे हा H जे ट्रान्सफर झाला, हा OH इथे ट्रान्सफर केला म्हणजे बस सेम. नमस्कार विद्यार्थी.